नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. कमी दाबाचं क्षेत्र हे भारतीय भूभागावर आलेलं आहे. साधारण झारखंड आणि छत्तीसगडच्या उत्तरेला त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, विदर्भाच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे. ठिकठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडतोय. अजूनही पश्चिमी शाखेचा फारसा प्रभाव सध्या दिसत नाही. महाराष्ट्रातील एकूण पावसाची सरासरीचा मॅप आपण दररोजच्या अंदाजामध्ये सहभागी केलेला आहे, कारण शेतकऱ्यांना समजावं की नेमकी घडतंय काय. तर या ठिकाणी असं आपल्याला दिसतंय की 1% आज पुन्हा घट झालेली असून आता 86% म्हणजे 86% महाराष्ट्रात सध्या पावसाची घट आहे. 34% विदर्भ, 41% मराठवाडा, 3% मध्य महाराष्ट्र आणि 1% कोकणमध्ये देखील आता घट निर्माण झाली आहे. म्हणजे सर्व विभाग हे आता मायनसमध्ये गेलेले आहेत. त्यातही सर्वाधिक नुकसानकारक परिस्थिती हिंगोली, नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर देखील, भंडारा, त्यापाठोपाठ वर्धा, इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड आणि जालना या सर्व जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही क्षणी हे जिल्हे आपल्याला 60%पेक्षाही कमी पावसाच्या नोंदीमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे एक लक्षात घ्या, कमी कालावधीत पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीच्या स्वरूपात पडला, त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील पावसामुळे काही जिल्हे सध्या आकडेवारीमध्ये आपल्याला जरी वरती दिसत असले तरी हे देखील आता लवकरच मायनसमध्ये जाऊ शकतात. कारण आपण बघतो कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, जवळपास जळगाव, बुलढाणा, सांगली हे सगळे जिल्हे 10 ते 15, 17-18% मायनसमध्ये आहेत. लवकरच ते 20% गेले की त्याही ठिकाणी रेड कलर येणार आहे. केवळ आपल्याला नाशिक, पालघर, मुंबई आणि रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांमध्ये थोडी सावरणारी परिस्थिती सध्या तरी आहे. परंतु एक लक्षात घ्या, जसा पाऊस सुरू होईल तसं या आकडेवारीत सुधारणा देखील होऊ शकते. आपण भारतामध्ये 1 जूनपासून 17 जुलैपर्यंत जे पावसाळी परिस्थिती बघतो त्याची आकडेवारी या ठिकाणी 24% मायनस आहे. म्हणजे 76% पाऊस झाल्याची नोंद अजून कायम आहे. भारतातील परिस्थिती सावरू शकते, कारण भारतात एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचं प्रमाण वाढू शकतं. सध्या आपण जर भारतीय हवामान खात्याच्या एकूण परिस्थितीचा आणि हवामान प्रणाल्यांचा स्टडी केला तर झारखंडच्या वरती एक चक्राकार स्थिती आहे कमी दाबाच्या स्वरूपातली. एक सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानच्या पश्चिमेला आहे, एक हरियाणावरती आहे, तर एक WDच्या स्वरूपात पाकिस्तानच्या काही भागामध्ये आहे. या 3 ते 4 हवामान प्रणाल्या सध्या विकसित झालेल्या आहेत. अरबी समुद्रातून खेचल्या गेलेल्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण सध्या आहे. GFS मॉडेलने पहिल्यांदा आपल्या अंदाजात बदल केला असून पूर्व विदर्भात आणि थोडं पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. कोकणातही वातावरण बदलू शकतं. आज 19 तारखेला मॉडेलने अंदाज बदलला आहे. दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण या विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र 20 तारखेला कोकणात थोड्याफार सरी होऊ शकतात. बाकी महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही. हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. उद्या महाराष्ट्रात काय परिस्थिती असू शकते, तर उद्या
महाराष्ट्रामध्ये इथे दिलेल्या अंदाजानुसार अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर त्याचबरोबर सोलापूर आणि लातूर, धाराशिव, नांदेडमध्ये दक्षिणी भागाकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मध्यम ते हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही. हा उद्याचा अंदाज आहे. 19 तारखेला अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगली भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्याचबरोबर नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर पश्चिम आणि कोल्हापूर पश्चिममध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे घाटमाथ्यावर. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला देखील 19 तारखेला पावसाचं प्रमाण वाढेल. त्याचबरोबर पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 20 तारखेला देखील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बीड या भागातही स्थानिक स्वरूपाच्या पावसाचं वातावरण राहणार आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला मात्र जोरदार सरींची शक्यता 20 तारखेला आहे आणि यामध्ये जवळपास सर्वच कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये याचा जोर असणं अपेक्षित आहे. आपण हा अंदाज पुढे जर 21 तारखेपर्यंत सरकवला तर आपल्याला एक हलकी वादळी प्रणाली जळगाव, अकोला, छत्रपती संभाजीनगर उत्तर, जालना, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ आणि वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या मॉडेलनुसार कमी दाबाचं क्षेत्र हे बऱ्याच अंशाने उत्तरेला सरकलं असून ते झारखंड, बिहार या दिशेने वरती गेलेलं आहे. त्यामुळे तसा त्याचा महाराष्ट्रावर डायरेक्ट काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. आपण पुढील 4 दिवसामध्ये काय परिस्थिती तेही बघणार आहोत. पण आज परभणी, नांदेड, अहिल्यानगर, बीड, सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री देखील पावसाची बॅटिंग काही अंशाने राहण्याची शक्यता आहे. म्हणजे उशिरापर्यंत हे वातावरण या भागात राहू शकतं. उद्यापासून मात्र वातावरणात काही बदल अपेक्षित आहेत. उद्या देखील सोलापूर, अहिल्यानगर, बीड भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या उत्तरेला पावसाची शक्यता कायम आहे. त्याचबरोबर 19 तारखेपासून घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. त्यामुळे नाशिकसह अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, परभणी, नांदेड या काही जिल्ह्यात पावसाची शक्यता 19 तारखेला आहे. मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या पावसाची हजेरी असणार आहे. त्यामध्ये जालना असेल, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी, नांदेड या बऱ्याच भागात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. थोडं उशिरा हे थोडं विदर्भाच्या पूर्व भागातही प्रभावी राहील. थोडं रात्रपाळी 19 तारखेला कोकणात काही जिल्ह्यांमध्ये असू शकते. आता सगळ्यात चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये जर झडीचं किंवा पावसाचं असणार आहे ते 20 तारखेला. म्हणजे महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, सर्व विभागात अतिशय चांगला पाऊस आणि झडीचं वातावरण काही ठिकाणी आपल्याला 20 तारखेला दिसतंय. या वातावरणाचा प्रभाव देखील रात्री उशिरापर्यंत काही भागात राहण्याची शक्यता आहे.
21 तारखेला देखील हे वातावरण काही प्रमाणात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी राहील. थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात त्याची थोडी घट होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला मात्र हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात. अद्याप तरी कोकण किनारपट्टीला फार चांगलं पावसाळी वातावरण नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.